आदरणीय खासदार शरद पवार साहेब, या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री एस.एम. देशमुख, बाळशास्त्री जांभेकर जीवन गौरव पुरस्काराचे यावर्षीचे मानकरी श्री मधुकरराव भावे, ज्यांचा आज विशेष सन्मान करण्यात आला, ते ज्येष्ठ नाट्यकर्मी माझे मित्र श्री भरत जाधव, सर्व पुरस्कारार्थी उपस्थित दिग्गज पत्रकार, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सदस्य, बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम या वर्षीच्या सर्व पुरस्कारार्थींचं अगदी मनापासून अभिनंदन. आपलं अंगीकृत कार्य यानंतर अधिक जोमानं करण्यासाठी हे पुरस्कार सर्वांना प्रेरणा देत राहतील असा विश्वास मला वाटतो. पुरस्कारार्थींच्या बरोबरच अभिनंदन अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचं. हा पुरस्कार सोहळा इतका हृद्य पद्धतीने आयोजित करण्यात आलेला आहे, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. मित्रांनो, आज जवळजवळ 11 वर्षांनंतर मी या विचारपीठावर येतो आहे. 2014 साली औरंगाबादला, आता संभाजीनगर इथे जे अधिवेशन झालं होतं, त्या अधिवेशनाला अध्यक्ष म्हणून उपस्थित राहण्याचा बहुमान मला प्राप्त झाला होता. त्यानंतर आज आता इथे येतो आहे. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद ही तब्बल 12,000 सदस्य असलेली मराठी पत्रकारांची सर्वात जुनी, 85-86 वर्ष जुनी आणि सर्वात मोठी संघटना आहे. या संघटनेचं, या संस्थेचं आजवरचं कार्य अत्यंत उल्लेखनीय आहे. परंतु मला जे विशेष भावतं या संस्थेचं कार्य, ते म्हणजे नव्या पत्रकारांचं प्रबोधन करण्याचं आणि नव्या पत्रकारांना तांत्रिक प्रशिक्षण देण्याचं काम ते ज्यांनी हाती घेतलेलं आहे, त्याबद्दल या संस्थेचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. आजच्या पत्रकारितेबद्दल तुम्ही समाधानी आहात का, असा प्रश्न जर विचारण्यात आला तर मी स्पष्टपणे सांगेन, मुळीच नाही. पत्रकारितेमध्ये समाज मनाचं प्रतिबिंब पडलं पाहिजे असं मानण्यात येतं. दर्पणचा इथे उल्लेख झाला, मधुकर भावेंनी आरशाचा उल्लेख केला. पत्रकारितेनं समाजाला आरसा दाखवण्याचं काम केलं पाहिजे असं म्हटलं जातं आणि ते खरंच आहे. मात्र इथे आपण एक गोष्ट लक्षात घ्या की आरसे 3 प्रकारचे असतात. काही अंतर्गोल असतात, जे कॉन्व्हेक्स ज्याला म्हणतात, त्यामध्ये वास्तवात आहे त्यापेक्षा लहान दिसतं. दुसरा प्रकारचा आरसा असतो तो बहिर्गोल असतो, कॉन्केव, त्याच्यामध्ये जे आहे त्यापेक्षा खूप मोठं दिसतं. आणि तिसरा आरसा म्हणजे नॉर्मल आरसा आहे तसा दाखवणार. मला असं वाटतं की पत्रकारितेनं तिसऱ्या प्रकारचा आहे तसं दाखवणारा आरसा असला पाहिजे. दुर्दैवानं आज तशी स्थिती आहे असं म्हटलं येणार नाही. मीडिया बहुतांशी मुठभर लोकांच्या हातामध्ये आहे. जनसामान्यांचे प्रश्न ज्या प्रकारे प्राधान्याने मांडले जायला हवेत ते मांडले जाताना दिसत नाहीत. मगाशी मधुकर भावेंनी त्याचा अगदी मनापासून कळवळून उल्लेख केला. मी तर म्हणतो की जाहिरातीच्या पसाऱ्यातून बातम्या अक्षरशः शोधून काढाव्या लागतात. कित्येकदा फुल पेज असलेली दोन पानं उलटल्याशिवाय मुख्य बातम्यांचं दर्शन होत नाही. आणि हे फारच त्रासदायक आहे असं मला वाटतं. की बहुधा जो जास्त जाहिराती मिळवेल तो उत्तम संपादक, अशा प्रकारची कल्पना होऊ लागलेली आहे. आणि ही अत्यंत घातक गोष्ट आहे असं मला वाटतं. त्यातही सर्वात वाईट गोष्ट म्हणजे नियमित वाटणाऱ्या बातम्या सुद्धा कित्येकदा छुप्या जाहिरातीच असतात असं कित्येकदा आपल्याला दिसून येतं. आणि ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे असं मला वाटतं. इतर माध्यम तर केवळ TRP साठी काम करता आहेत असं वाटण्यासारखी परिस्थिती आहे. मला मुद्दाम आवर्जून इथे सांगावं वाटतं की अखिल भारतीय पत्रकार परिषद
पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच पुढाकार घेत आलेली आहे. मगाशी उल्लेख करण्यात आला, पत्रकार संरक्षण कायदा असो, पत्रकारांना पेन्शन असो किंवा पत्रकारांची आरोग्य योजना असो, या सर्व योजना या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून, त्यांच्या पुढाकारातून साकार झालेल्या आहेत. मात्र मगाशी देशमुख साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे पेन्शन आजपर्यंत किती लोकांना, किती पत्रकारांना पेन्शन मिळालेलं आहे? ते एवढ्या वर्षामध्ये फक्त 126 लोकांना पेन्शन मिळालेलं आहे. आणि म्हणजे किती पत्रकारांना पेन्शन मिळालेलं आहे याचं संशोधन करावं लागतं अशी परिस्थिती आहे एवढ्या वर्षानंतर सुद्धा. आणि त्यातही पत्रकार संरक्षण कायदा ज्याच्याबद्दल खूप ढोल बडवण्यात आले, तो कायदा, त्याचं पत्रक अजून निघालेलं नाही. तो निर्णय घेऊन 8 वर्ष झाले तरी अजून निघालेलं नाही. ही निश्चितपणे स्वागतार्ह गोष्ट आहे किंवा कौतुकास्पद गोष्ट आहे असं मुळीच म्हणता येणार नाही. मित्रांनो, आपल्या पत्रकारितेचा दर्जा सुधारलाच पाहिजे. पत्रकारांचे प्रश्न हे सुटलेच पाहिजेत. आणि त्यासाठी इथे आज आवाहन करण्यात आलं. त्यासाठी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद प्रयत्नशील राहीलच याबद्दल मला विश्वास वाटतो. आणि शरद पवार साहेबांना आज इथे साकडं घालण्यात आलेलं आहे. आपण सगळ्यांनीच, सगळ्या समाजानेच या प्रश्नांकडे सकारात्मक दृष्टीने पाहून त्याला मदत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं. आज ज्यांना पुरस्कार मिळाले आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातल्या त्यांच्या वेगळ्या आणि उत्तम कामगिरीबद्दल, त्या सर्वांना यानंतरच्या वाटचालीसाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा. आणि अर्थातच अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या यानंतरच्या कार्यासाठी या संस्थेला सुद्धा माझ्या सदिच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.